नो डॉक्टर, देयर इज नथिंग न्यू इन दिस. हे आधीच सगळं सांगून झालंय, एक्झॅक्टली सेम शब्दात. तिचा नवरा अभय, नकुल आणि आर्या ही 2 मुलं, पोदारांचा वाडा आणि त्या वाड्यात राहणारी ही रमा. रमा नाही, चंदी. ही चंदी कोण? चंदी म्हणजे मी. वय? माझं वय माझं वय 14-15 वर्षाची आहे मी. वडगावचे प्राध्यापक शारंग पाणी आहेत ना, मी त्यांची मुलगी आहे. सिद्धार्थ, आई, हे सगळं काय? हे उत्तर आहे दादा, तुझ्या, माझ्या, मावशीच्या सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर. रमा नावाच्या कोड्याचं उत्तर. म्हणजे मला म्हटलं होतं ना की ती मंगल नाहीये. हा तिचा पास्ट आहे, जो तिने स्वतः सांगितलाय तिच्या तोंडून. दादा, ती चंदी आहे, वडगावला लहानाची मोठी झालेली चंदी. हे ती डॉक्टर देवाने तिला हिप्नॉटिक स्टेट मध्ये नेऊन तिच्या पास्ट मध्ये नेलं होतं, काळाच्या मागे. तेव्हा तिने हे सगळं सांगितलं. हिप्नॉटिक स्टेट? म्हणजे तिला तू भूल देऊन हिप्नॉटाइज करून हे सगळं बोलून घेतलंस. आणि तुझं असं म्हणणं मी या सगळ्यावर विश्वास ठेवावा? तुला वाटतंय तसं नाही आहे दादा. मग कसं आहे? सांग ना. हं? ही जर चंदी आहे, त्या कुठल्या त्या गावात राहणारी, तर मग तिने हे शुद्धीत असताना का नाही सांगितलं? तिला हिप्नोटाईज का करावं लागलं तुला? सांग ना. त्यात लपवण्यासारखं काय? आणि हे जर सगळं खरं असेल तर तिने मला हे आधी का नाही सांगितलं? हो दादा, पण ती मंगल आहे असं तरी कधी तिने सांगितलंय का तुला? हा, बोल ना, गप्प कायस? हे बघ, ते सांगायची काही गरज नाहीये, मला माहितीये. आणि ते मी सिद्ध करून दाखवेन. दादा, ज्या गोष्टी खऱ्या नाहीयेत त्या सिद्ध होऊ शकत नाही. होतील, नक्की होतील. मी करून दाखवेन. आणि तुम्ही सगळे बघत राहाल आणि सगळ्या जगाला कळेल काय खोट आहे आणि काय खरं आहे ते. निरंजन, मावशी, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. रमा जे काही म्हणतीये ते खरं आहे. हे पटवून द्यायला आता मला वडगावला जावं लागेल. हो मावशी, दुसरा ऑप्शनच नाहीये. दादाला हे समजायला हवं की ती असेल जी कोणी असेल, पण ती मंगल नाही. हो सिस्टर, कुठे चालत एवढ्या गडबडीने? आणि आत्ताच पोछा मारलेला ना, तर त्यातूनच चालत गेलात. लावलं ना मला डबल काम. तुला सांगितलेली कामं जमतात का? तेव्हा झोपा काढतोस तू. अहो सिस्टर,
किती वेळा तेच तेच ऐकून दाखवणार? ते सोडा, मला सांगा, सुमनचं काही कळलं का हो? नाही रे, घरी नाही, माहेरी नाही, ओळखीच्या कुणी पाहिलंही नाही. नवरा गेलाय तिचा पोलिसात आता. बघू काय होतंय ते. हा बरं सिस्टर, तो आपल्याकडे ऍक्सिडेंट वाला पेशंट नाही का ऍडमिट झालेला, तो आहे का धड की गेला? अरे कसा जाईल, पाय मोडलाय त्याचा, शिवाय डोक्याला मारही लागलाय. सुसाईड की काय करत होता काय माहिती, पहिल्या माळ्यावरून खाली पडलाय म्हणे. सुसाईड? हो. बघा, आता स्वतःच म्हणताय सुसाईड करत होता, आणि मी मगाशी म्हटलं त्याचा जीव गेला का, तर माझ्यावर तू चुतकलात ना. गप रे, काल सदा तिथे वेळेवर पोचला म्हणून वाचला तो. आपला सदा हिरोच आहे ना. पण आहे कुठे तो? दिसला नाही. मलाही दिसला नाहीये. तुला दिसला ना तर त्याला मला भेटायला सांग. हा, आणि काम कर आता, बास झाला टाइमपास. सदा काल हे, ए सदा बेटर, ए सदा काल आहे, उठ ना. ए सदा, हं? ए काय झालं तुला? ए सदा उठ ना. ए सदा, कोणी आहे का? प्रियंका? प्रियंका, are you there? प्रियंका? वाव, आय एम इम्प्रेस्ड. नाही म्हणजे मी सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीचं नाव घेतलं नाहीस ना. म्हणजे मी नसताना या घरात दुसरी कुठली मुलगी येत नाही हे तरी मला पटलं. Come on, प्रियंका, तुला सोडून दुसऱ्या कोणाचा मी विचार सुद्धा करत नाही. यू नो दॅट. रिली? तू खरंच करतोस माझा विचार? कोर्स. यू डाऊट इट? येस, बिकॉज कोणीतरी प्रॉमिस केलं होतं डॉक्टर देवांच्या अपॉइंटमेंट नंतर रिंग आणायला जाणार होतं म्हणून. एक्झॅक्टली. I'm really sorry. निरंजन दादा वगैरे. हा. आपण उद्या जाऊया का? आपण उद्या जाऊया नक्की. प्रॉमिस. नाही नको, उद्या नको, कधीच नको जाऊया. फाईन. अगं चिडू नकोस ना. आय एम सॉरी. फाईन, आत्ता जाऊया. राईट नाव. ओके, राईट नाव. कुठे? अगं असं काय करतेस? रिंग आणायला. ओके, मग याचं काय करायचं? कशाचं? Wow. These are beautiful, Priyanka. Isn't it? You like it? Yes. I like them. That's it? तुला ना कसली एक्साइटमेंटच नाही. आपली एंगेजमेंट होणार आहे. लुक एट यू. असं नाहीये ग. सध्याची सिच्युएशन माहिती आहे ना. निरंजन दादा, मावशी, त्यांच्याशिवाय माझं कोण आहे? दे आर माय फॅमिली. आता त्यांना माझी गरज आहे. सो आय हॅव टू हेल्प देम. दॅट्स इट. आय नो सिद्धार्थ, आय अंडरस्टँड ते तुझी फॅमिली आहेत, पण मी पण तुझ्या फॅमिलीचा भागच होणार आहे ना. हो, म्हणून तर मी एक्सपेक्ट करतोय की तू मला समजून घेशील. वा, म्हणजे तू माझ्यावरच गेम फिरवलास. व्हेरी नाईस. गेम काय प्रियंका, तू मला समजून घेतलंच पाहिजेस. ओ, चल आता
मला खूप भूक लागली, हे सुद्धा तू समजून घे आणि काहीतरी ऑर्डर कर ना प्लीज, लवकर. ओ शुअर. हा मिटून ताई बोला. काय यू मीन टू से आपला ड्रायव्हर सदा? ओके. ताया ताया ए ताया 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 ए ताया ताया हॅलो. हो झालंच आहे, निघतेच आहे थोड्याच वेळ. हो चल ठेवते. ताया ए ताया 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 काय झालं? कुठे होतीस तू? मी इथेच. हा, तुम्ही बाहेर काय चंद्र बघताय? तू नाही दिसणार. आज अमावस्या आहे ना. छान आहेत ना सर? चांगले आहेत ना सर? डॉक्टर साहेब ओळखलत का? म्हणजे काय? ऑफकोर्स. नाही काय, पोलीस ही अशी व्यक्ती आहे ज्याला कुणाला भेटायचंच नसतं ना, म्हणून विचारलंय. तुम्ही पोलीस आहात, मी डॉक्टर आहे. ते काय म्हणतात मराठीत आपण समदुःखी. राईट, समदुःखी आहोत. पण मी समदुःखी आहे म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाहीये. दॅट्स ऑब्विस. तुमच्या हॉस्पिटल मधले डाळ वडे अप्रतिम आहेत. आय एम ग्लॅड तुम्हाला आवडले.
तर आपण डायरेक्ट पॉइंटवर येऊया. फॉर अ चेंज वाय नॉट, बोला. तर तुमचं हे हॉस्पिटल, मागे एकदा बाळ चोरीला गेलं होतं आणि आता नर्स चोरीला गेली आहे. नर्स चोरीला गेली. हा, तर म्हणजे तिचं नेमकं काय झालंय हे माहित नाही ना, पण गायब झालीये म्हणून म्हटलो. बाय द वे, सुमन कशी होती? म्हणजे दिसायला बरी होती, तिचा फोटो पाहिला मी नवऱ्याने दिलेला, पण कामाला, स्वभावाला वगैरे वगैरे. सुमन इज अ गुड पर्सन. कामाच्या बाबतीत प्रामाणिक होती, एकूण बोलणं चालणं तिथं चांगलंच होतं. सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हा? अहो बनसोडे, अहो म्हटलं होतं ना चोरीलाच गेली. चोरीला नाही, ती चांगली होतीच. तसे तिचे नवे कोरे दागिने लग्नातले हेही चांगलेच होते म्हणे. अहो तेही चोरीला गेले ना. ते इथून आणि तिचे दागिने घरून गायब. असो, बाय द वे डॉक्टर साहेब, नाही म्हणजे तुम्हाला काही कळलं समजलं तर मलाही कळवा. शुअर सर. काय आहे, आमचाही शोध सुरूच आहे, पण तुमची मदत झाली तर आमचंही काम जरा सोपं होईल ना. हा? कळवेन तुम्हाला. आणि डॉक्टर साहेब, ती रमा पोद्दार म्हणे इथेच असते हल्ली. सो काही नाही हो, सहज कानावर आली बातमी म्हणून विचारलं. काळजी घ्या तिची. मला माझं काम माहिती आहे. तुमचं काय इथे? किती वेळा सांगायचं डॉक्टर यायच्या वेळेला इथे थांबायचं नाही. चला बाहेर, चला निघा बाहेर, गर्दी करू नका अजिबात. ओ सिस्टर, त्यांना जायला सांगितलं, माया पण सांगा. तुला कळत नाही का? तिथे झोपून राहायला सांगितलं ना. आपण झोपू कशासाठी? मी काय पेशंट आहे? अँब्युलन्स ड्रायव्हर आहे मी, जाऊ द्या मला. जास्त शहाणपणा करू नकोस हा तू. हो अहो लोक सिरियस असते, त्यांनाही तानाची ड्युटी आहे माझी, आणि मी तिथं आडवा पडलं तर कसा मग? हे बघ, सिद्धार्थ सर आल्याशिवाय मी तुला इथून अजिबात जाऊ देणार नाही. अहो. नाही, ते स्वतःहून म्हणाले ना तर जाऊ देईन मी तुला. आता काय बोलणार? काय रे हिरो, काय झालं तुला अचानक? काय नाही झालं सर, चक्कर आली फक्त, वाईस गरगरल्यासारखं झालं. फिट येऊन पडला होता सर तो. ब्लड प्रेशरही लो झालं होतं. मला सांग, सकाळपासून काय खाल्लंयस तू? हा म्हणजे वाईस चहा पेल सकाळी, पण आपल्याला बास होतंय तेवढं. बस होतंय. अरे ब्रेकफास्ट काय केलंयस? काय जेवलंयस? चाय काय जेवण असतं का? मी बिस्किटं दिली होती तेवढी खाल्लीत त्यांनी, पण बाकी जेवला नसणार तो, मला माहितीये ना. श्वास घे. अहो सर, टाइम भेटला पाहिजे ना सर. सदा टाइम काढायला हवाय. इथे आपण दुसऱ्यांचे जीव वाचवतोय, स्वतःचा जीव स्ट्रॉंग ठेवायला नकोय का? काय म्हणतो ते, धडधाकटा? धडधाकटा नाही हो सर, धडधाकट. ते कळतं, जेवायचं कळत नाही. पण काय नाही, दगदग झालीये जराशी. एक दिवस सुट्टी घे आणि आराम कर. हा नाही हो सर, सुट्टी नाही परवडणार. घरी बसून बी बोर मारते, त्यापेक्षा काम केलं की मस्त वाटतं मला. आणि आता बघा की मस्त वाटतं की मला. आराम कर. इथे झोपून राहा म्हटलं तर ऐकत नाही सर तो. इट्स ओके. एक काम कर, हे घे आणि आत्ताच्या आता कॅन्टीन मध्ये जाऊन जेवून घे. अहो सर, चुपचाप घे, नाहीतर इथेच ठेवीन दिवसभर. घे. आणि इथे जर कम्फर्टेबल नसेल तर तू अँब्युलन्स मध्ये आराम करू शकतोस. होय सर. यावं का सर? हो ये. वडगाव कुठे आहे सदा? कशासाठी सर? म्हणजे काय झालं? झालं काहीच नाहीये, मी सहज विचारलं. तू गाडीने खूप फिरतोस ना म्हणून. असं आहे होय. कुठे आहे हे वडगाव नेमकं? हा वडगाव, ते वडगाव एक थोडीच आहे. म्हणजे लय कॉमन नाव आहे. आष्टा, तळगाव, वडगाव. एकेका जिल्ह्यात 5-5 नाव आहेत अशी वडगाव. तुम्हाला कुठलं वडगाव पाहिजे? तुला किती माहिती आहे? आय मीन तू कुठल्या वडगावला गेलास?
मी नाही गेलो कधी. मी फक्त नाव ऐकलंय. यावं का सर आता? हो ये. आणि काळजी घे स्वतःची. हा सर. आणि जेवण घे. हा. त्यांचं काय? हा सर. फिर तो बोलवतो खिडकी तर काऊनी